छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक नाट्यपूर्ण घटनातील एक थरारक घटना म्हणजेच आग्र्याहून सुटका। औरंगजेबाच्या मगरमिटीतून छत्रपती शिवाजी महाराज सुटले खरे, पण ते बादशाही मुलखातून महाराष्ट्रात कसे परत आले हा प्रश्न अनेकांना पडला असेल। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले तो दिवस होता 17 ऑगस्ट 1666। महाराज आग्र्याहून निसटल्याची बातमी औरंगजेबाला समजताच त्याला धक्का बसला। त्याने तिथल्या सर्व सुरक्षा रक्षकाची झडती घेतली, पण कडक पहारा असताना शिवाजी राजा एकाएकी जमिनीत घुसला की आसमानात जाऊन नाहीसा झाला हे आम्हाला समजलं नाही, हे जे ते पहारेकरी म्हणत राहिले। मराठ्यांचा हा राजा अनेक रूपे धारण करतो असं बादशाहनं ऐकलं होतं, आज मात्र ते खरं आहे हे औरंगजेबाला वाटू लागलं। त्याने आपल्या फौजांना हुकूम करून चारही दिशेला शिवाजीराजांच्या शोधण्यास रवाना केले। त्याने आपल्या सैनिकांना सक्त आदेश दिला, काहीही करा, चारही दिशेचा शोध घ्या, शिवाजीराजा वेषांतर करून धावत असेल सगळी चौकी पहारे तपासा, जिथे सापडेल तिथे कैद करून घेऊन या, असा सक्त आदेश खुद्द औरंगजेबाने आपल्या सैन्याला दिला। आग्र्याहून सुटण्यासाठी महाराजांनी आपला वेश बदलला होता। त्यांनी मोठी दाढी आणि पिळदार मिशा ठेवल्या होत्या। डोक्यावरचा जिरेटोप काढून त्याने त्या ठिकाणी सरदाराची पगडी घातली होती। औरंगजेब मोठा शंकाखोर, त्याच्या मनात शंका आली, शिवाजीराजा शहरातच कुठेतरी दडून राहिला असेल, रात्री आपणास दगा करेल, म्हणूनच तजबीज करून सैन्याचा मोठा पहारा ठेवून जागा राहिला। आग्र्याहून निसटल्यानंतर शिवाजी महाराज मथुरेच्या दिशेने निघाले। स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे कृष्णाजी हे देखील मथुरेत राहत होते। ठरलेल्या योजनेप्रमाणे आग्र्यावरून निघून शिवाजीराजे मथुरेत येऊन दाखल झाले। महाराजांसोबत 8 वर्षाचे शंभूराजे देखील होते। औरंगजेबाच्या फौजा वेड्यासारखं महाराजांचा पाठलाग करत होत्या। शिवाजी महाराजांसोबत शंभूराजांच्या जीवाला देखील धोका होता आणि हा धोका ओळखूनच शिवाजी महाराजांनी शंभूराजांना मथुरेतच ठेवण्याचा निर्णय घेतला। ठरलेल्या योजनेप्रमाणे महाराजांनी युवराज संभाजीराजांना कृष्णाजी त्रिमल यांच्याजवळ मथुरेत ठेवले आणि सगळीकडे अफवा पसरवली। वाटेतच संभाजी महाराजांचं निधन झालं। स्वतः शिवाजी महाराजांनी शंभूराजांचं निधन झालं अशी अफवा पसरवली, त्यामुळे औरंगजेबाच्या फौजांपर्यंत देखील ही अफवा लगेच पसरली। संभाजी महाराजांचं वाटेतच निधन झाले म्हणून आता औरंगजेबाच्या फौजा फक्त शिवरायांचाच पाठलाग करणार होत्या। म्हणूनच औरंगजेबाच्या सगळ्या फौजा आता मात्र फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचाच शोध घेऊ लागल्या। मथुरेहून बाहेर पडताना पुन्हा शिवाजी महाराजांनी वेषांतर केले। महाराजांनी एका गोसाव्याचा पोशाख धारण केला आणि कृष्णाजी त्रिमल यांना सोबत घेऊन महाराज मथुरेतून बाहेर पडले। कृष्णाजींचे बंधू काशीपंत यांनी शंभूराजांचा सांभाळ केला। शिवरायांच्या रक्षणासाठी त्यांच्या आगेमागे 100 मावळे प्रवास करीत होते। आपल्या साथीदारासह महाराज मथुरेवरून घोडदौड सुरू केली। त्यावेळचा इटालियन इतिहासकार इकालिओ मनुची लिहितो, शिवाजीराजा आणि त्याचे साथीदार प्रचंड वेगाने जात होते। जेवढे अंतर पार करण्यासाठी 72 तास लागत होते, तेवढे अंतर शिवाजीराजा आणि त्याचे साथीदार एका रात्रीत म्हणजेच 12 तासात कापत होते। महाराज आग्र्यातून निसटल्यामुळे औरंगजेबाचे संपूर्ण देशभरात नाकेबंदी करण्याचे आदेश दिले। ठिकठिकाणी प्रवाशांची चौकशी होत होती। मोगलांच्या प्रदेशात प्रवासासाठी परवाने लागायचे। महाराजांच्या मावळ्यांना परतीच्या प्रवासाचे दस्तक देखील औरंगजेबाच्या बादशहाच्या परवानगीने देण्यात आले होते, त्यामुळे परवाने नाहीत म्हणून पकडले जाण्याची भीती नव्हती। छत्रपती शिवाजी महाराज 20 ऑगस्टला नरवर घाटी या ठिकाणी पोहोचले। औरंगजेबाच्या दरबारात रोज सकाळी डायरी लिहिली जात असे, त्यास अखबार म्हणत। दिनांक 20 ऑगस्टला लेखक अखबार लिहितो, नरवरचा फौजदार अब्दुल्ला खानाला कळवले। संध्याकाळी नमाजाच्या वेळी शिवा आणि त्याचे साथीदार समळा नदी ओलांडून पुढे निघाले। त्यांनी मोहम्मद अनीम खानाचा सहीचा आणि शिक्क्यांचा दस्त देखील सादर केला। शिवा नर्मदेवर पोचल्याची खबर मिळाली, परंतु तो कोणालाही दिसला नाही। हिरापूरजवळ नर्मदा नदी पार केल्यानंतर शिवाजीराजे आपल्या साथीदारांसह माहूर मार्गे सिंदखेडकडे ओढाले असावेत। सिंदखेड हे राजांचे आजोळ मासाहेब जिजाऊंचे माहेर, मात्र महाराजांनी कुठेही जास्त वेळ दौडला नाही। सिंदखेड ओलांडल्यानंतर महाराज श्रीगोंद्यावरून राजगडावर परत आले। दिनांक 12 सप्टेंबर 1666 साली बैराग्याच्या वेशात राजे राजगडावर दाखल झाले आणि त्यांनी मासाहेब जिजाऊंचे पाय धरले। केवळ आग्र्यावरून नाही तर साक्षात मृत्यूच्या मगरमिटीतून राजे सुखरूप राजगडावर परत पोहोचले। औरंगजेबाचा अहंकार तोडत मराठ्यांचा छत्रपती पुन्हा स्वराज्यात दाखल झाला।